नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण काही प्रश्न सोपे आणि काही प्रश्न थोडेसे अवघड अशा प्रकारचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ आहे 3 ते 5 सेकंद। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? तर पहा, योग्य उत्तर आहे जुन्नर। कोणता तालुका आहे? जुन्नर तालुका। विद्यार्थी मित्रांनो, मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला, कोणत्या किल्ल्यावर झाला, कधी झाला, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे। तर पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। कोणत्या जिल्ह्यात झाला? तर पुणे जिल्ह्यामध्ये। कोणत्या किल्ल्यावर? तर शिवनेरी किल्ल्यावर। लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न वारंवार विचारला गेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? तर शहाजीराजे भोसले। काय नाव होतं? शहाजीराजे भोसले। आणि त्यांच्या आईचे नाव काय होते? तर राजमाता जिजाबाई। काय नाव होतं? राजमाता जिजाबाई। लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संस्था व संस्थापक दिलेले आहेत आणि कोणता पर्याय बरोबर आहे हे विचारलं आहे। पहिला पर्याय पहा, शेड्यूल कास्ट फेडरेशन, डॉक्टर B.R. आंबेडकर। विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली का? 100% बरोबर आहे। पहिला पर्याय बरोबर आहे। कधी केली? तर 1942। लगेच लिहून ठेवा। 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा, 50 वेळा पेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे की शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कधी केली? 1942। दुसरा पर्याय पहा, आझाद हिंद सेना, रासबिहारी बोस। विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। कधी केली? 1942। तिसरा पर्याय पहा, भारत कृषक समाज, डॉक्टर पंजाबराव देशमुख। बरोबर आहे का? भारत कृषक समाज स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली। 100% बरोबर आहे। कधी केली? 1955। 1955 लिहून ठेवा। तीनही पर्याय बरोबर आहे। आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर। सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, आताच सांगतो हे तीनही जे काही पर्याय आहे ते वारंवार परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न विचारला गेला आहे। शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आझाद हिंद सेना स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस। भारत कृषक समाज स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख। लगेच लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, स्वतंत्र भारताचे पहिले श्रम मंत्री म्हणजेच कामगार मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले श्रम मंत्री म्हणजेच कामगार मंत्री कोण होते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे जगजीवनराम। काय उत्तर आहे? जगजीवनराम। लक्षात ठेवा, स्वतंत्र भारताचे पहिले श्रम मंत्री म्हणजेच कामगार मंत्री जगजीवनराम। विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याबद्दल माहिती पहा। बाबू जगजीवनराम हे स्वतंत्र भारताचे पहिले श्रम मंत्री म्हणजेच कामगार मंत्री होते। बरोबर। त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी, कधी? 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात श्रम मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि 1952 पर्यंत या पदावर त्यांनी काय केलं? काम केलेलं आहे। प्रश्न महत्वपूर्ण आहे। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर पहा, सोपा प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 36 जिल्हे। किती आहेत? 36 जिल्हे। पुढील प्रश्न पहा, करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे खत उत्पादन। करडी क्रांती खत उत्पादन।
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे कांदे उत्पादन. आता कांदे उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे आपल्याला माहिती पाहिजे. तर कांदे उत्पादनाशी संबंधित गुलाबी क्रांती आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, पिंक रिव्हॉल्युशन. ओके. त्यानंतर तिसरा पर्याय आहे फळे उत्पादन. फळे उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे, तर सुवर्ण क्रांती म्हणजेच काय, गोल्डन रिव्हॉल्युशन. चौथा पर्याय पहा, अंडी उत्पादन. अंडी उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे, तर चंदेरी क्रांती. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सिल्वर रिव्हॉल्युशन. लिहून ठेवा. कांदे उत्पादन जर म्हटलं तर गुलाबी क्रांती, फळे उत्पादन म्हटलं तर सुवर्ण क्रांती आणि अंडी उत्पादन जर म्हटलं तर चंदेरी क्रांती. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. ओके. पुढे पहा, त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश ओळखा. त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे, उद्देश ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्देश ओळखायचा आहे. उद्देश म्हणजे काय, तर उद्देश म्हणजेच करता. लक्षात घ्या, करता म्हणजे उद्देश, उद्देश म्हणजेच करता. या वाक्यात करता कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता जर आपण क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय लावलं, प्रश्न विचारला, तर येणारं उत्तर आपलं काय असते, उद्देश असतो. म्हणजेच काय असते, करता असते. आता या ठिकाणी क्रियापद काय आहे, खेळला. त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला. मग खेळणारा कोण, मुलगा. खेळणारा कोण, मुलगा. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, मुलगा. लक्षात घ्या, जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय लावलं, प्रश्न विचारला, प्रश्न विचारून जे उत्तर आलं ते आलं आपलं करता, म्हणजेच काय आलं, उद्देश. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. ओके. पुढील प्रश्न पहा, जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो 50 वेळापेक्षाही जास्त वेळा. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. जागतिक महिला दिन 8 मार्च. जागतिक महिला दिन 8 मार्च. पुढे पहा, खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे बुलढाणा. कोणता जिल्हा, बुलढाणा जिल्हा. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतान या देशाला लागून आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या शेजारी जे काही देश आहे त्या देशांना किती राज्यांच्या सीमा लागून आहे, कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहे ते व्यवस्थित बघायचं आहे. प्रश्न विचारला जातो. काय विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतान या देशाला लागून आहे. पर्याय पहा, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश यापैकी सर्व. तर पहा, पश्चिम बंगालची सीमा लागली आहे भूतानला, बरोबर आहे. आसामची देखील लागली आहे, बरोबर आहे. आणि अरुणाचल प्रदेश राज्याची सुद्धा भूतान या देशाला सीमा लागून आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, भूतान या देशाला अजून एका राज्याची सीमा लागलेली आहे. ते राज्य कोणतं आहे आणि एकूण राज्य किती आहे त्यावर आपण ट्रिक्स लावली आहे. काय ट्रिक्स आहे तर पहा, पास काय म्हणायचं, पास, PAAS, पास. पी म्हणजे काय, पश्चिम बंगाल, ए म्हणजे आसाम, पुन्हा ए वर्ण अरुणाचल प्रदेश आणि एस वर्ण सिक्कीम. या 4 राज्यांच्या सीमा भूतान या देशाला लागून आहे. लक्षात ठेवा, ट्रिक्स लिहून ठेवा. ओके. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. कृषी दिन, सोपा प्रश्न आहे. 1 जुलै. कधी, 1 जुलै कृषी दिन. पुढे पहा, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते. 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते. तर पहा, योग्य उत्तर आहे नवाब सलीमुल्ला. पुढे पहा, जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रातांधळेपणा. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. पुढे पहा, रामेश्वरम ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंग
योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू. पुढे पहा, देशात साखर उद्योगात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? साखर उद्योगात योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. साखर उद्योगामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम उत्तर प्रदेश हे राज्य आहे. पुढील प्रश्न पहा, भोपळा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? भोपळा. योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. भोपळा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पहा, योग्य उत्तर आहे पालकमंत्री. कोण असतात? पालकमंत्री. भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी कोणत्या वर्षी झाली? भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी कोणत्या वर्षी झाली? 1986. 1986. पुढे पहा, पर्ण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पर्ण. योग्य उत्तर आहे संस्कृत. पर्ण हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. इंद्रजाल माया या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? काय होतो इंद्रजाल माया म्हणजे काय? तर मोहाचे जाळे. इंद्रजाळ माया म्हणजे काय? मोहाचे जाळे. संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? विद्यार्थी मित्रांनो, वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर नावातच उत्तर आहे 4 नंबर पर्याय वर्धा. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून वाहते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.